नमस्कार. आज तुम्हाला भेटीस येण्याचं माझं विशेष कारण म्हणजे नुकताच जो मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2023 मध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे आणि जो निर्णय कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद तसंच मॅनेजिंग कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या असं लक्षात आलं असेल की हल्लीच जो मीडिया सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सॲपवरती हा निर्णयाची प्रत बऱ्याच ठिकाणी फिरवली गेली आणि त्या अनुषंगाने बऱ्याच लोकांनी प्रश्न म्हणजे बिईंग अ लॉयर बरेच मित्रमंडळी म्हणा किंवा स्टुडंट म्हणा यांनी फोन करून मला काही प्रश्न विचारले की मॅडम ह्या निर्णयावर आपलं काय मत आहे किंवा तुम्ही थोडा निर्णय समजावून सांगू शकाल का की कशा प्रकारचा आहे. तर मी विचार केला की सगळ्यांच्या बेनिफिटसाठी थोड्याफार प्रमाणात ह्या निर्णयाचं एक आपण अवलोकन करावं, धावतं अवलोकन किंवा आढावा घ्यावा. आणि विषय असा आहे की हा काही लीगल सल्ला किंवा ॲडवाईस किंवा त्या निर्णयाचं काही क्रिटिकल ॲनालिसिस करण्याची हेतू नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त सभासदांना त्यांचे राईट्स माहीत व्हावेत आणि त्याचा काही कोणाला उपयोग झाला तर व्हावा. तर ह्या निव्वळ एक अभ्यासपूर्ण हेतूतनं हा व्हिडिओ तयार करते. तर आता आपण त्याच्यासाठी सगळ्यात पहिली आपण बघूया की हा निर्णय काय होता, कुठच्या संदर्भात होता आणि त्याच्यातनं काय कुठच्या कायद्याबद्दल चर्चा केली गेली. तर हा निर्णय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तो आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे जस्टिस NJ जमादार यांनी दिलेला आहे 20 जुलै 2023ला. आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्यांनी कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमधल्या जे अमेंडेड प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजनचा अत्यंत उत्तम उहापोह करून त्यांनी अतिशय सुंदर जजमेंट दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वाने जो डिस्कस झालेला कायदा आहे तो आहे सेक्शन 154B(8) अँड 154B(23). तर ह्या कायद्याचा म्हणजे मुळात हा कायदा कशासाठी आहे पहिलं इथपासून आपण सुरुवात करूया की ही केस काय होती आणि हा कायदा काय आहे आणि त्याच्यातनं बेनिफिट आपल्या मेंबर्सना किंवा मॅनेजिंग कमिटीला ह्या कायद्याच्या आधारातनं काय मिळणार आहे. तर मुख्य म्हणजे जो कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो अमेंड झालेला आहे आणि त्या अमेंडमेंटमध्ये 154B हे जे चॅप्टर ॲड केला गेला त्याच्यामध्ये मेंबर्स राईट दिलेले आहेत की तुम्हाला जर सोसायटीकडनं काही कागदपत्र हवी असतील तर ते कागदपत्राचं इन्स्पेक्शन करण्याचा अधिकार जो आहे तो मेंबर्सना दिला गेलेला आहे. आणि हा अधिकार देताना 154B(8) या 8 अंतर्गत कुठचाही सोसायटीचा मेंबर कोणी मेंबर असून देतो तो मेंबर जर त्याला हवं असेल की आपल्याला सोसायटीकडनं काही कागदपत्रांचं इन्स्पेक्शन हवं आहे तर तो ते फ्री ऑफ कॉस्ट इन्स्पेक्शन घेऊ शकतो. ह्या सेक्शनच्या अन्वये त्याला तो अधिकार देण्यात आलेला आहे की त्या इन्स्पेक्शनसाठी त्याला कुठच्याही प्रकारची फीस द्यायची नाही. कुठे घेऊ शकतो तर तो इन्स्पेक्शन आहे ते सोसायटीच्या ऑफिसमध्ये घेऊ शकतो. कधी घेऊ शकतो तर ते सोसायटीने जी ठरवून दिलेली वेळ आहे त्या वेळेला किंवा सोसायटीच्या ऑफिस अवर्समध्ये त्या प्रकारचं तुम्ही इन्स्पेक्शन जाऊन घेऊ शकता. आता कसलं इन्स्पेक्शन मागता येतं तर तुम्हाला सोसायटीचे बायलॉज, त्याचे रूल्स, त्याच्यानंतर मॅनेजिंग कमिटीचे निर्णय, स्पेशल जनरल बॉडीचे निर्णय, त्याचे मिनिट्स, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटीचे ऑडिटेड अकाउंट्स आणि दुसरं म्हणजे ज्या पर्टिक्युलर मेंबर आहे ज्यांनी हे इन्स्पेक्शन मागितलं त्यांनी स्वतःच्या संदर्भातली जी सोसायटीकडे फाईल असते ती प्लस सोसायटीच्या मेंबर्सचं लिस्ट असे काही कॅटेगरी दिले आहेत. तर ह्या गोष्टींचं इन्स्पेक्शन घेण्याचा त्याला अधिकार आहे. आता होतं कसं की इन्स्पेक्शन घेतल्यानंतर सगळंच आपल्या लक्षात राहत नाही तर काही मेंबर्स म्हणतात नाही आम्हाला यांच्या कॉपीज द्या. सर्टिफाईड कॉपी घेण्याचं सुद्धा प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. पण त्याच्यासाठी काय करायला लागतं की सोसायटीला एक लेखी अर्ज द्यायला लागतो आणि जी रजिस्ट्रारनी वेळोवेळी ठरवली आहे नॉमिनल फीज असते ती सोसायटीला नॉमिनल फीज दिल्यानंतर सोसायटी त्यांना त्याची प्रत देते. तर ती प्रत किती दिवसात द्यावी ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर जेव्हा तुम्ही सोसायटीने सांगितलेली फीज भरता त्या फीज भरल्यानंतर 45 दिवसाच्या आत आणि सोसायटीने तुम्हाला मेंबरला ही प्रत देणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि हाच आपला जो विषय आहे आजच्या जजमेंट जी आपण डिस्कस करणार आहोत तो नेमका ह्या कायद्याचं उल्लंघन झाल्यामुळे जी केस झाली त्याच्यामधनं हा निर्णय आलेला आहे. आता ह्याच्यात एक थोडा अजून बारकावा असा आहे की जर ती सोसायटी गव्हर्नमेंट एडेड असेल तर ती प्रत 30 दिवसामध्ये द्यायला पाहिजे असाही निर्णय आहे. म्हणजे रेग्युलर सोसायटीसाठी 45 दिवसात आणि गव्हर्नमेंट एडेड सोसायटीसाठी 30 दिवसामध्ये सोसायटीने ही प्रत द्यायला पाहिजे. तर आता ही जी आपण केस डिस्कस करतोय ती केस आहे पुण्यातली. पुण्यामधल्या एका मेंबरनी आपल्या सोसायटीकडे अर्ज केला की मला काही ठराविक डॉक्युमेंट पाहिजे. त्यात त्यांनी काही मिनिट्स मागितले, काही ॲग्रीमेंटच्या कॉपीज मागितल्या आणि बरंच त्यांनी काही डॉक्युमेंट्स मागितले. हे मागितल्यानंतर सोसायटीने ते न दिल्यामुळे त्यांनी डेप्युटी रजिस्ट्रारकडे अर्ज केला की सोसायटी मला हे मागून देखील हे डॉक्युमेंट्स देत नाही आहे.
तर डॉक्युमेंट्स न दिल्यामुळे डेप्युटी रजिस्ट्रारनी एक कायदेशीररित्या त्यांना नोटीस काढली सोसायटीला की तुम्ही हे अर्ज केला आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही कायदेशीर बांधील आहात ते डॉक्युमेंट्स द्यायला आणि तुम्ही का देत नाही आहात. तर त्याचा शो कॉज नोटीस अशी नोटीस दिल्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रारनी तरीसुद्धा सोसायटीने वेगवेगळे मॅनेजिंग कमिटीने आढेवेढे घेतले. त्यांनी सांगितलं की हा मनुष्य इथे अवेलेबलच नाही आहे, आम्ही त्यांना दिलेले आहेत कागदपत्र वगैरे वगैरे. त्यांनी बरंचसं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःची कारणं दिली. पण ती कारणं डेप्युटी रजिस्ट्रारने जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा त्याला ती मान्य न झाल्यामुळे त्यांनी निर्णय दिला की ह्यांनी ह्या 154B8चं उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मॅनेजिंग कमिटी बरखास्त करण्यात यावी. आता ही मॅनेजिंग कमिटी बरखास्त करण्याची पॉवर कुठून आली, तर जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 154B23 विच स्पीक्स अबाउट द डिस्क्वालिफिकेशन ऑफ अ मेंबर, ते त्यांनी काही सर्टन हेड्स आहेत की कुठच्या परिस्थितीमध्ये मॅनेजिंग कमिटीचं डिस्क्वालिफिकेशन होतं. तर त्याच्यातलं समजा एखादा मेंबर डिफॉल्टर असेल मॅनेजिंग कमिटीचा तर डिस्क्वालिफिकेशन आहे, किंवा त्यांनी बाकी काही ठराविक कायद्यांचं उल्लंघन केलं तर तो मेंबर डिस्क्वालिफाईड होतो. तर त्यातला स्पेसिफिक हा जो कायदा आहे की ज्याच्यातनं इन्स्पेक्शन द्यायला पाहिजे तर ते फॉलो नाही केलं तरीसुद्धा मॅनेजिंग कमिटी डिस्क्वालिफाईड होते असं स्पष्टपणे त्या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये नमूद आहे. तर त्या कायद्याचा आधार घेऊन डेप्युटी रजिस्ट्रारनी मॅनेजिंग कमिटी बरखास्त करण्यात यावी असा निर्णय दिला. हा निर्णयाने अग्रीड झाल्यामुळे ऑब्व्हियसली सोसायटी जी आहे आणि त्याचे मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स जे आहेत ते अग्रीड झाल्यामुळे त्यांनी सोसायटीच्या विरुद्ध आणि ह्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या विरुद्ध जॉईंट रजिस्ट्रारकडे तक्रार केली. जॉईंट रजिस्ट्रारला देखील डेप्युटी रजिस्ट्रारचा निर्णय मान्य झाला आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे तो निर्णय कायम ठेवला. ह्यांनी अग्रीड होऊन ह्या जे कमिटी मेंबर्स होते मॅनेजिंग कमिटी मेंबर ज्यांना डिस्क्वालिफाईड केलं गेलं होतं त्यांनी हायकोर्टाकडे धाव घेतली, उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. उच्च न्यायालयात जेव्हा हे प्रकरण दाखल झालं तेव्हा सर्वांगाने त्या प्रकरणाचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा कोर्टाच्या देखील असं लक्षात आलं की ही जी मॅनेजिंग कमिटी मेंबर आहेत त्यांनी मालाफाईड इंटेन्शन्सनी हे जे डॉक्युमेंट आहे ते दिलेले नाही आहेत. म्हणजे त्यांचा हेतू त्यांनी असं आर्ग्युमेंट म्हणजे जे मेंबर्स डिस्क्वालिफाईड झाले त्यांच्याकडनं असं आर्ग्युमेंट करण्यात आलं की आमचं बोनाफाईड इंटेन्शन होतं, आम्ही काय मुद्दामून नाही दिलं असं नाही, ही व्यक्ती त्या जागी अवेलेबलच नसायची कारण तो त्या फ्लॅटमध्ये राहतच नाही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना अमुक एक दिवशी पाठवल्या होत्या कॉपीज पण त्याच्यापर्यंत पोचल्या की नाही मला माहीत नाही. पण जेव्हा सगळा करस्पॉन्डन्स कोर्टाने पाहिला तेव्हा कोर्टाच्या असं लक्षात आलं की सोसायटीने ॲक्च्युली कॉपीज कधीही दिलेल्या नाही आहेत ज्या मॅन्डेटरी आहे, जे त्यांना कायद्याने बंधनकारक आहे त्यांनी दिलेल्या नाही आहेत. दुसरं हे न देण्याचा हेतूसुद्धा कोर्टाला बोनाफाईड वाटला नाही. कोर्ट म्हणाला की हे मालाफाईड इंटेन्शननी म्हणजे मुद्दामून त्रास देण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा इतर काही कारणास्तव म्हणा हे डॉक्युमेंट दिले गेले नाही आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादा मेंबर तिथे राहत नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्याला सर्व्हिस करण्याचे फार वेगवेगळे मार्ग अवेलेबल आहेत. तर त्याला त्याचा दुसरा रजिस्टर त्यांनी ऑल्टरनेट ॲड्रेस दिला असेल तिथे त्याला ती कॉपीज देऊ शकतो आपण किंवा अशा बरेच मार्ग आहेत. तर त्याचा कसलाही मार्ग अवलंबला गेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटीचं एक लेटर असं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच हे डॉक्युमेंट देऊ, पण कुठे असं लेटर प्रोड्यूस केलं गेलं नाही की आम्ही दिलेलं आहे किंवा पाठवलेलं आहे. तर ह्याचं लक्षात हे घेतल्यानंतर कोर्टाचं असं लक्षात आलं की ह्या हेतू चांगल्या हेतूनी हे डॉक्युमेंट्स नाकारले गेलेले नाही आहेत, मालाफाईड इंटेन्शननीच नाकारले गेले. अतिशय अजून एक महत्त्वाचा इंट्रिकेट इश्यू असा कोर्टाने डिस्कस केला की अशा प्रकारे जेव्हा एखादी सोसायटी आपल्या मेंबर्सना पेपर्स देत नाही तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन घेऊन त्या कमिटीला बरखास्त करण्यात यावं का, इतकी हार्श पनिशमेंट द्यावी का. तर ह्याचासुद्धा उहापोह अत्यंत सुंदर केलेला आहे जजनी याच्यामध्ये की जी सोसायटीची मॅनेजिंग कमिटी आहे तिला बंधन आहे, तिच्या ड्युटीज आहेत की त्यांनी पारदर्शकता ठेवायला पाहिजे. तर ही पारदर्शकता ठेवण्याची कारणं काय की जो व्यवहार केला जातो मॅनेजिंग कमिटीतर्फे तो प्रत्येक मेंबरच्या आणि सोसायटीच्या हिताचा असला पाहिजे. आणि असं असेल आणि जर ही पारदर्शकता ठेवली गेली नाही तर त्यांनी केऑसच निर्माण होऊ शकतो. तर त्याच्यामुळे असं व्हायला पाहिजे की ही पारदर्शकता असायला पाहिजे. आणि म्हणून जे कायद्याने सुद्धा कोर्ट असं डिस्कस करतं की कायद्याने पण बंधन का ठेवले, 45 दिवसातच का द्यावे हे डॉक्युमेंट्स. तर काही ठिकाणी असं टंगळमंगळ करण्याची वृत्ती असते की समजा हे बंधन नाही टाईमचं आलं तर ह्या प्रकरण बरेच वर्ष खेचलं जाईल. ते सांगतील आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ, तर दॅट विल ओनली लीड टू इनजस्टिस. तर ही इनजस्टिस होऊ नये म्हणून कायद्याने सुद्धा अगदी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की 45 दिवसात जर तुम्ही हे डॉक्युमेंट दिले नाहीत तर तुमची मॅनेजिंग कमिटी बरखास्त होणार. आता या मॅटरमध्ये अजून एक ट्विस्ट आहे बरं का, पण तो ट्विस्ट मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे.
तर आत्तापर्यंत आपण जे डिस्कस केलं की अमेंडमेंट झाली कायद्यामध्ये कोऑपरेटिव्ह लॉच्या, ज्याच्याप्रमाणे हा सेक्शन 154B ॲड केला गेला, ज्याच्यामध्ये 154B8 प्रमाणे मेंबर्सना राईट आहे टू इन्स्पेक्ट द डॉक्युमेंट. सेक्शन 154B8(2) म्हणत आहे की तुम्हाला कॉपीज हव्या असतील तर तुम्ही रेखी अर्ज करू शकतात आणि त्याच्यानंतर जी फीज आहे ती भरून केल्यानंतर फीज भरल्यापासून 45 दिवसामध्ये तुम्हाला सोसायटीने ते कागदपत्र देणं, जे ठराविक कागदपत्र मी जे लिस्ट सांगितलं ते देणं बंधनकारक आहे, कायद्याने बंधनकारक आहे. आणि जर हे सोसायटीने केलं नाही तर त्याचे जे परिणाम त्यांना भोगायला लागतील, पिनल परिणाम, ते पिनल परिणाम दिलेले आहेत सेक्शन 154B23 मध्ये, ज्याच्यामध्ये अत्यंत हार्श पिनल त्याचे जे रिपरकेशन्स आहेत ते आहेत. ते असे की त्या कमिटीला 5 वर्षाकरता बरखास्त, म्हणजे त्या पर्टिक्युलर मेंबर्सना 5 वर्षाकरता बरखास्त केलं जातं. 5 वर्षामध्ये ते मेंबर नाही नॉमिनेट होऊ शकत, नाही इलेक्शन लढवू शकत, नाही कमिटी मेंबर राहू शकत. तर हे डिस्क्वालिफिकेशन आल्यानंतर पुढची 5 वर्ष ते मेंबर आहेत ते कशाही प्रकारे सोसायटीच्या कामकाजात भाग घेऊ शकत नाही. आता आलो आपण महत्त्वाच्या टप्प्यावर, जो मी तुम्हाला ट्विस्ट म्हटला होता ह्या मॅटरमधला. तो ट्विस्ट असा आहे की हा जो अर्जदार होता, ज्याच्या अर्जावर नाही कमिटी बरखास्त केली गेली, तो अर्जदार स्वतः त्या कमिटीचा मेंबर होता. आता असा प्रश्न विचारला जाईल की अरे हे काय की स्वतःच मेंबर आहे कमिटीचा आणि तो म्हणतो की मला ते डॉक्युमेंट तुम्ही दाखवा. तो स्वतः पार्ट होता या सगळ्या डॉक्युमेंटचा. म्हणजे जेव्हा कमिटी मीटिंग झाल्या, मिनिट्स झाले, ऑडिट अकाउंट झाले, तेव्हा ही वॉज अ पार्ट ऑफ द कमिटी. मग तो कसं काय बरं सांगू शकतो? तर त्याचं उत्तर सिम्पल असं आहे की कायद्याने प्रत्येक मॅनेजिंग कमिटीचा मेंबर हा ड्युएल कपॅसिटीमध्ये असतो. म्हणजे तो एका बाजूनी मॅनेजिंग कमिटीचा मेंबर असला तरी तो सोसायटीचा मेंबर म्हणजे सभासद आहेच. त्यामुळे सोसायटीच्या सभासदांचे जे हक्क आहेत ते त्याला एरवीसुद्धा मिळतात. म्हणजे तो मॅनेजिंग कमिटीचा मेंबर आहे म्हणून त्याला सोसायटीच्या सभासदांचे हक्क मिळत नाही, हा समज डोक्यातनं काढून टाका. तर त्याच्यामुळे ह्यातला जो अर्जदार होता, ज्याच्या सांगण्यावरनं अख्खी ही डिस्क्वालिफाईड झाली कमिटी, तो मेंबर हा स्वतः त्या पर्टिक्युलर मॅनेजिंग कमिटीचा मेंबर होता आणि त्यांनी स्वतःवर पण डिस्क्वालिफिकेशन ओढवून घेतलं. त्याची काही कारणं असतील, कारण त्याला काही ते गंभीर स्वरूपाचं दिसलं असेल. मला त्याच्यात मेरिट्समध्ये आता जायचं नाही आहे मॅटरच्या, परंतु हे समजून घ्या. म्हणजे प्रत्येक मेंबरला, इवन इफ दॅट मेंबर इज अ मॅनेजिंग कमिटी मेंबर, ही हॅज अ राईट टू आस्क फॉर द इन्स्पेक्शन अँड कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट. तर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. ह्याचा प्रत्येक सभासदांनी आणि मॅनेजिंग कमिटीनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे, कारण की उच्च न्यायालयाने हा दिलेला निर्णय असल्यामुळे तो आपल्याला सगळ्यांना बांधील आहे. आपण म्हणजे हा जो कायदा आहे 154B8 आणि 23, त्याला आता तो कायदा मुळात स्वतः सेल्फ सफिशियंट आहेच, परंतु या हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्याला अजून एक प्रकारची स्ट्रेंथ मिळालेली आहे आणि ह्याची दखल प्रत्येक मेंबरनी आणि मॅनेजिंग कमिटीने घ्यावी. मी असं म्हणत नाही की मुद्दामून कधी कधी मॅनेजिंग कमिटीवाले कागदपत्र देत नाही, कधी चुकून अनावधानाने पण होतं. कधी कधी स्वतःच्या व्यापात कामामध्ये ते 45 दिवसाचं लिमिट लक्षात राहत नाही. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की जेव्हा आपण एक जबाबदारी घेतली मॅनेजिंग कमिटी म्हणून, तेव्हा ती जबाबदारी पाळताना आपले राईट्स आहेत तशा आपल्या लायबिलिटीसुद्धा आहेत आणि त्या लायबिलिटी आपण अगदी सचोटीने पाडल्या पाहिजेत. कारण जर आपण तसं नाही केलं तर त्याचं रिपरकेशन आपल्या डिस्क्वालिफिकेशनपर्यंत सुद्धा जाऊ शकतं. जसं मी म्हटलं की हेतू नेहमीच वाईट असतो असं नाही. मेंबर्सना आणि मॅनेजिंग कमिटीला मला असं सांगणं आहे की हा जो कायदा आहे किंवा इव्हन कुठचेही कायदे MC ॲक्टमध्ये जे आहेत म्हणा किंवा इतर कुठेही आहेत, ते आपल्या हितासाठी आणि स्मूथ फंक्शनिंग ऑफ द एंटायर सिस्टीमसाठी असतात. तर त्याच्यामुळे कुठचाही कायदा आहे म्हणून आपण लगेच त्याचा वापर किंवा गैरवापर करायला जाऊ नये. आपण शक्यतो सगळं स्मूथ आणि म्हणजे ॲमिकेबली आणि कोऑपरेटिव्हच्या स्पिरिटमध्येच जेवढं शक्य तेवढं व्हावं. पण जर ह्या सगळ्या पलीकडे जाऊन पण तुमच्या हक्कांची पायमल्ली होत असेल तर कायदा तुमच्या बाजूनी आहे, कायदा सक्षम आहे. आय विश एव्हरीबडी ऑल द बेस्ट.